स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये। मानवी जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी वृक्षारोपण संवर्धन ही काळाची गरज। मुख्याधिकारी आकाश सुरटकर। पर्यावरण रक्षणासाठी नगर परिषदेचा पुढाकार। 1250 वृक्षाचे लागवड करून केली हरित पट्ट्यांची निर्मिती। दिवसेंदिवस पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास पाहता भविष्यात मानवी जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने आपल्या परिसरात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन मुख्याधिकारी आकाश सुरटकर यांनी केले आहे। कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी आकाश सुरटकर यांनी कळमेश्वर ब्राह्मणी शहर सुंदर व हिरवेगार व्हावे यासाठी माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण व हरितपट्टा निर्मितीसाठी पुढाकार घेतला असून कळमेश्वर सावनेर बायपास रोडवरील नगर परिषदेचे अग्निशमन केंद्रामागील डम्पिंगमधील संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावून व साफसफाई करून त्या ठिकाणी गुलमोहर, कदंब, बकुळ, रेड माचेरा, कडुलिंब, महागनी, स्पाथोडिया या जातीची 1250 वृक्षाची लागवड करून हरितपट्ट्यांची निर्मिती केली। निकेतन कॉलनी, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, बाल उद्यान, क्रीडा परिसर, शाळा मंदिर परिसर, खुले मैदान व अन्य ठिकाणी पावसाळ्याची सुरुवात जून महिन्यापासून आतापर्यंत एकूण 6875 वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी पालिकेने घेतल्याने ती वृक्ष आता जगली आहेत। या अगोदर नागपूर रोडवरील रेल्वे ब्रिजजवळ वृक्षारोपण करून हरितपट्ट्यांची निर्मिती केली होती। त्या ठिकाणी आता सर्वत्र मोठमोठी झाडे झाली आहेत। या उपक्रमात कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आकाश सुरटकर, प्रशासनिक अधिकारी प्रशांत कोयताडे, अक्षय लोंढे, श्रेयास होनमारे, नीतू कोकणकर, पाणीपुरवठा अभियंता हरिभाऊ उईके, स्वच्छता निरीक्षक ओंकार घुमळे, शहर समन्वयक अमर मूल, विजय म्हस्की व कंत्राटदार प्रवीण बेलसरे आदी सहभागी आहेत। KND न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे, नागपूर ग्रामीण।